नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर आज ना मी मस्त असे हे मटर पनीर बनवणार होते. खूप छान एकदम सोप्या पद्धतीने. आणि आज स्पेशल डे होता, म्हणजे माझी ॲनिव्हर्सरी होती आज. तर त्याच्यामुळे म्हणलं चला काहीतरी स्पेशल बनवूया. त्याच्यामुळे ना आज मी पनीरचा बेत केलेला होता, मटर पनीर. तर खूप दिवस झालं बनवलंच नव्हतं. म्हटलं चला आज ना बनवूया. आज ॲनिव्हर्सरी आहे माझी. त्याच्यामुळे म्हणलं दुसरं काय बनवायचं. तर मुलांनाही पनीर खूप जास्त प्रमाणात आवडतं. त्याच्यामुळे मी पनीर करायचं ठरवलं. तर साहित्य सगळ्यांना माहितीच असेल की टमॅटो, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि हे मटार, फ्रोझन वटाणा, म्हणजे वटाणा आहे, फ्रोझन वटाणा, कारण आता वटाणा भेटत नाही आहे. तर एवढं साहित्य घेतलं आहे आणि खोबरं किसून नंतर मी आता मसाला भाजायला घेत आहे इथं. तर खोबरं मस्तपैकी असं हे लालसर रंगावरती भाजून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये उभा कट केलेला कांदा घेतलेला आहे. एक 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तर आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे भाजीची तेवढ्या प्रमाणात आपण मसाला बनवू शकतो. तर इथं 4 मीडियम साईजचे कांदे मी उभे कट करून घेतले आहेत आणि त्यामध्येच मी लसूण आणि थोडंसं अद्रक टाकलेलं आहे. तर खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि ते हे पावशेर मी पनीर घेतलेलं आहे. कारण 4 माणसांना पावशेर पनीर एकदम म्हणजे बस होतं त्याच्यामुळे. तर इथं ना मसाला भाजून घेतला मी, कांदा वगैरे, आणि त्याच कढईमध्ये मी ना हे पनीर तळून घेतलेलं आहे. पनीर कट केलं आणि नंतर मग तळून घेतलेलं आहे इथं. तर काय होतं ना, पनीर तळून घ्यायचं त्यामागचं ना, ज्या म्हणजे पनीरमध्ये जे काही पाणी किंवा राहतं ना, ते तळून एकदम असं सॉफ्ट पनीर होतं त्यामध्ये. त्यामुळे ना आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे. तर कोणी तळून घेत नाही, डायरेक्ट भाजीमध्ये टाकतं पनीर कट करून. तर मी अशी भाजी करते की पनीर तळून घेते आणि नंतर मग भाजीमध्ये टाकते. तर इथं मसाला पूर्ण वाटून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये. नंतर तेल टाकलं, त्यामध्ये मोहरी टाकलं आणि जो हा काय मसाला आहे ना, आपण कांदा, टमॅटो, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती ना, तर ही त्या तेलामध्ये मी टाकली आणि नंतर आता तेल सुटेपर्यंत आपल्याला ना मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि जे पनीर मी तळून घेतलं आहे तर ते थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला. आणि हा जो मटर पनीर मसाला आहे आपल्याला ना दुधामध्ये एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला, दूध टाकून, किंवा तुम्ही पाण्यामध्येही मिक्स करू शकतो. पण दुधामध्ये मिक्स केल्याने त्याची चव जरा थोडी वेगळी लागते त्याच्यामुळे. तर आता इथं ना मसालाही आपला एकदम छान भाजला गेला आहे. त्याला एकदम छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. काय करायचं, मसाला ना खूप छान भाजून घ्यायचा. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही आहे तोपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा. काय होतं, मसाला जर नाही भाजला ना तर मसाला एकीकडं आणि आपण जे पाणी टाकतो ते पाणी एकीकडं होतं. त्याच्यामुळे मसाला भाजायला कंजूशी करायची नाही, मसाला भाजून घ्यायचा चांगला. आता मसाला भाजला आणि त्यामध्ये मी दुसरे मसाले ॲड केले. गरम मसाला, थोडंसं लाल तिखट आणि हे हळद थोडीशी टाकली आणि नंतर पनीर टाकून घेतलं. जे तळलेलं थंड पाण्यामध्ये पनीर ठेवलं होतं ते पनीर आणि मटार टाकून घेतलेलं आहे. आता हे एकत्रित करून घेऊया आपण पूर्ण मसाल्यामध्ये. आणि जो हा मसाला होता ना पॅकेटचा मटर पनीर मसाला, तो दुधामध्ये मी मिक्स करून घेतला आणि तोही वरून आपण भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे सगळं पूर्ण एकत्रित करून घेऊया. तोपर्यंत एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता जे काही थोडंसं ते मसाला राहिलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते भांडं विसळून मी भाजीमध्ये टाकलं. तर मीठ टाकलं चवीपुरतं वरून, आणि आपल्याला जसं पाहिजे पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे आपल्याला ना पाणी टाकायचं. मी काही जास्त पाणी टाकलेलं नाही आहे, थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे ना ही मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. तुमच्या स्पेशल दिवस असेल किंवा इतर वेळीही तुम्ही करून खाऊ शकतो. तर चला तर मग मंडळी, कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.